सर्वात महत्त्वाची बातमी आपण आता पाहिली। वर्ध्यात रामदास तडस यांचा पराभव झालाय। राशपच्या कल्याण काळेंचा विजय झालेला आहे। तर काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राशपने झेंडा रोवलेला आहे। आता आपण विश्लेषकांकडे जाऊया। आपल्या सोबत वैजयंती कुलकर्णी आपटे आहेत, ज्या राजकीय विश्लेषक आहेत। नमस्कार मॅडम, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये तुमचं स्वागत। आणि सध्या आपण पाहतोय रामदास तडस यांचा पराभव झालाय। म्हणजे खरं तर मतदानाच्या आधी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होता त्या आधीच ज्या तडस यांच्या सुनबाई होत्या त्यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केले होते। हा आरोप भोवलेला आहे का त्यांना? नाही, आरोप अगदी निवडणुकीच्या आधी केला होता, पण तो भोवलेला आहे असं मला वाटत नाही। कारण की सगळेच जण काय त्या आरोपावर विश्वास ठेवून मतदान करत नाही। ह्या व्यतिरिक्त इतर कारण आहेत त्यांच्या पराभवाची। जरी मोदीजींनी सभा घेतली होती तरी ग्राउंड वर्क हे खूप महत्त्वाचं असतं। आणि तडस यांना जरी सुनबाईंनी आरोप केला आणि काही एक प्रकारे बदनामीचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा परिणाम झाला आहे असं मला नाही वाटत। तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर वर्ध्यात रामदास तडस यांचा पराभव झालेला आहे। भाजपा प्रवक्ता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुमचं काय म्हणणं आहे यावर? खरं तर रामदासजींचा पराभव का झाला याचं नक्की कारण समोर येईल, त्याचं पूर्णपणे विश्लेषण त्याचं करू। परंतु फक्त आरोपामुळे असं झालं, ताईंच्या म्हणण्याला माझं समर्थन आहे की असं फक्त एका आरोपामुळे होत नाही, परंतु नक्की काय झालं याचं आकडेवारी सगळे समोर आले की कळेल। काँग्रेस प्रवक्ता आपल्या सोबत आहेत दत्तू गव्हाणकर। गव्हाणकर सर, काँग्रेसचा हा बालेकिल्ला वर्धा आणि त्यात राशपने झेंडा रोवलेला आहे। आता काँग्रेसचं यावर काय म्हणणं आहे? राशपने त्याचा विजयाचा झेंडा तिकडे रोवलेला आहे, या संदर्भात आपली प्रतिक्रिया। जेव्हा आमची महाविकास आघाडी बनली त्यावेळेला सीट शेअरिंग कसं व्हावं, कोणत्या जागा कोणाला द्याव्यात हे आमचं ठरलेलं होतं। तर ती जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला गेली आणि तिथे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने झटून काम केलं आणि एक मोठा विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे। पुन्हा मी वैजयंती कुलकर्णी आपटे यांच्याकडे येतेय। तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी आता समोर येतेय। चर्चा आधी ही बातमी बघूया। चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर यांचा विजय झालेला आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी, भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झालेला आहे। तर चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर यांचा विजय निश्चित झालेला आहे। त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध जे उभे होते सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झालेला आहे। म्हणजेच भाजपाला हा जोरदार धक्का बसलेला आहे। वैजयंती कुलकर्णी आपटे मॅडम, खरं तर ही म्हणजे भाजपा जो विजय निश्चित म्हणजे अपेक्षित करत होती, सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा प्रचाराचा जोर धरला होता, पण सुधीर मुनगंटीवार यांना यश मिळालेलं नाहीये। कारण सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारात तसे मुद्देही ठेवले होते आणि त्यांनी म्हटलं पण होतं की अश्रूंना बळी जाऊ नका, अश्रूंच्या आधारे मतदान करू नका। मात्र हे त्यांचं आव्हान फोल ठरलंय। बरोबर आहे तुम्ही म्हणता ते। खरं तर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि पहिल्याच यादीत त्यांचं नाव जाहीर झालं होतं उमेदवार म्हणून। खरं म्हणाल तर त्यांना मनापासून इच्छा नव्हती खासदारकीच्या निवडणुकीला सामोरं जायची, पण पक्षाचा आदेश मानून त्यांनी ते आव्हान स्वीकारलं। पण ज्या आता मॅडम विजयी झालेल्या आहेत धानोरकर, तर गेल्या 19 सालच्या निवडणुकीत आपल्याला आठवत असेल की काँग्रेसला फक्त त्या एकाच जागेमध्ये यश मिळालं होतं। एकच खासदार काँग्रेसचा निवडून आला होता, त्यांचे पती धानोरकर, आणि त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि त्या जागेवर त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली आणि साहजिकच इथे सहानुभूतीची लाट होती आणि त्याचा परिणाम हा झाला की मुनगंटीवारांना पराभव स्वीकारावा लागला। मॅडम, माझा एक प्रश्न तुम्हाला अजून आहे की या सर्व राजकीय खेळीत कुठेतरी भावनिक राजकारण पाहावयास मिळालंय का? हो, नक्कीच। म्हणजे आता मी हे जे चंद्रपूरचं उदाहरण जसं सांगितलं तसंच शरद पवार आणि अजित पवार ह्यांच्यामध्ये जो झगडा चालू आहे, म्हणजे अजित पवार वेगळे झाल्यापासून, तेव्हा एक बघण्यात आलं की सुप्रिया पवार, रोहित पवार, शरद पवार हे सगळे खूप भावनिक राजकारण करतात। रोहित पवार तर रडले सुद्धा एका
सभेमध्ये. तर आणि भावनात्मक आवाहन आणि अजितदादा पवारांनी पण मला एकटं पाडलं, कुटुंबानी मला एकटं पाडलं असं करून हे भावनिक बोलणं भाषणामध्ये त्यांचंही चालू होतं. तर त्यामुळे असे भावनिक मुद्दे बरेच आले या निवडणूक. मॅडम तुम्हाला जरा थांबवते. खरं तर आताची सर्वात महत्वाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नरेश म्हस्केंच्या भेटीला गेलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नरेश म्हस्केंच्या भेटीला गेलेले आहेत. नरेश म्हस्के हे ठाण्यातून विजयी उमेदवार आहे आणि त्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने नरेश म्हस्के यांची भेट घेण्यास सुरुवात केलेली आहे. आता भेटी दरम्यान काय त्यांच्यामध्ये चर्चा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून नरेश म्हस्के हे ओळखले जातात. मी काँग्रेस प्रवक्त्यांना विचारू शकते की काय सांगाल की सहानुभूतीचं राजकारण आणि भावनिक राजकारण या लोकसभेत दिसून आलंच, नाही म्हणता येणार नाही, पण हे राजकारण भावनिक होणं हे गरजेचं होतं का? त्याशिवाय मविया येऊ शकली नसती का? खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही नरेंद्र मोदीजींना विचारला पाहिजे. त्यांनी किती भावनिक राजकारण केलं, त्यांनी किती भावनिक आव्हानं केलीत, तेच रडलेत. आता ताईंनी सांगितलं की त्या अश्रूंचं, परंतु नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान हे स्वतः रडलेत. त्यांनी स्वतः भावनिक आव्हानं केलीत, अनेक तऱ्हेची त्यांनी आव्हानं केलीत. त्याच्यानंतर जाती धर्माची आव्हानं केलीत. नको नको त्या जे नाही बोललं पाहिजे, जे बॅन आहे, म्हणजे इलेक्शन कमिशनने ज्या गोष्टी बॅन केलेल्या आहेत त्या गोष्टी त्या बोलल्यात, परंतु त्यांच्यावर कारवाई झाली नाही. पेशकरजी तुमच्याकडे पटकन येते मी. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जातीपातीचं राजकारण करतात हे आता सर्वात महत्वाची बातमी समोर येते. तुमच्या चर्चेआधी मी तिकडे जाऊ इच्छिते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जातोय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला किल्ला, बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा, ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रूपाने डवलाने आणि एक सर्वसामान्य पेशकार सर तुमच्याकडे येते. त्याआधी एक ब्रेकिंग समोर येते. राहुल गांधी यांचा विजय झाला असल्याची महत्वाची बातमी समोर येते. तर राहुल गांधी हे वायनाड मधून उभे होते. वायनाड मधून राहुल गांधी यांचा विजय निश्चित झालेला आहे. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा निवडणुकीचं सत्र सुरू होतं, प्रचार सुरू होता, सभा सुरू होत्या, तेव्हा राहुल गांधी यांच्यावर आरोप करण्यात आले होते की राहुल गांधी या लोकसभा निवडणुकीतून पळ काढतील. पण मात्र आता राहुल गांधी यांचा विजय वायनाड मधून निश्चित झालेला आहे. यावर पटकन भाजपाची प्रतिक्रिया. राहुल गांधींचा वायनाडमध्ये विजय होणं हा स्वाभाविक होता, कारण मागच्या वेळी पण ते तिथून उभे राहिले, परंतु ते मुळात वायनाडला जावं का लागलं त्यांना, आता रायबरेलीत बघूया काय होतं ते. त्यामुळे त्यांना दोन ठिकाणी उभं राहणे हा पण एक विषय आहे की नक्की खात्री नव्हती त्यांना की कुठून तरी एके ठिकाणाहून विजय झाला पाहिजे, या उद्देशाने ते उभं राहिले. दुसरा विषय म्हणजे त्यांचं मुस्लिम तुष्टीकरण हे यातून स्पष्ट दिसतं. वायनाडमध्ये जाण्याचं कारणच ते होतं की आपल्याला सेफ मतदारसंघ मिळाला पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपल्याला धोका झाला नाही पाहिजे, म्हणून त्यांनी वायनाड निवडलेलं. सातत्याने काँग्रेसकडून काँग्रेसची प्रतिक्रिया मी घेऊ इच्छिते. सातत्याने खरं तर जे समर्थक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे, सत्ताधारी आहेत, त्यांच्याकडून सातत्याने आरोप केले जात आहेत की काँग्रेसला प्रचंड मुसलमानांचं कौतुक आहे. असं आहे मॅडम, त्यांनी या विषयांमध्ये मुसलमान, पाकिस्तान, जातपात, धर्म हा विषय सोडून ह्या लोकांकडे बोलण्यासारखं काहीच नाही. गेल्या 10 वर्षामध्ये जनतेने यांना 10 वर्ष दिली विकास करायला, परंतु काय केलं? खोटी आश्वासनं, खोट्या वार्ता पसरवणं, खोटं बोलणं. 15 लाख तुमच्या अकाउंटमध्ये येतील, तुम्हाला आम्ही विकास करून देऊ, 100 स्मार्ट सिटी. कुठे काय आहे? जनते आज भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर माझं बोलून झाल्यावर भारत एक्सप्रेस झालेली आहे आणि हा विकास नाही का? तुम्ही महामार्गाचं जाळं बघा, बोलून झाल्यावर बोला. भागामध्ये जे चालू आहे 45 वर्षात सर्वात मोठी बेरोजगारी आज आहे.
45 वर्षातली सर्वात जास्त बेरोजगारी आज आहे. विकासाचं बोलतोय आपल्याला. महागाईचा 2014च्या आधी 2014च्या आधी महागाईचा दर किती होता? 12%, 14%. मग परंतु जे खरं आहे ते मांडलं पाहिजे ना आपण. खरं ते मांडलं पाहिजे. महागाईचा निर्देशांक बोलायचा असतो. महागाईचा निर्देशांक आता 14% महागाई होते. लोकांना जेवायचे वांदे झालेत आणि धडा शिकवला जनतेने तुम्हाला. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आणि तुम्हाला बाहेर काढलेलं आहे, हे लक्षात घ्या. पटकन पेशकर सर तुमचं उत्तर. नाही, आता असं आहे की आतापर्यंत बोलायची सवय आहे ती आज दिवसभर चालेल. उद्या बघूया. उद्या परत एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे भाजपचं सरकार नक्की पुढे येणारच आहे. हे तर आपल्याला आकड्यावरून पण दिसत आहे. अजून पण यामध्ये सुधारणा होईल. त्यामुळे यांचं हे जे काही म्हणणं आहे ते आणखी 2-3 दिवस चालू द्या. जी वैजयंती मॅडम, खरं तर आता आपण आरोप प्रत्यारोप ऐकले, ठीक आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जातीपातीचं राजकारण करतात, त्यावर काँग्रेसनेही तेच म्हटलेलं आहे. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने बोलत आलेले आहेत की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची छाप आहे. बरोबर आहे की जाहीरनाम्यामध्ये मुस्लिमांचं तुष्टीकरण हे खूप आहे काँग्रेसच्या. जसं 3 तलाक कायदा आला तर तो रद्द करणार, काश्मीरला पुन्हा स्पेशल स्टेटचा दर्जा देणार, 370 कलम पुन्हा हे करणार जे रद्द झाले. अशा प्रकारची आश्वासनं काँग्रेसने दिली, वेळोवेळी प्रचार सभांमध्ये पण दिली. तर त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये मोदी असतील किंवा काँग्रेस असतील, ह्या लोकांनी किंवा इंडिया आघाडीचे इतर नेते असतील, ह्या सगळ्यांनीच धर्माचं राजकारण खूप केलं. आणि जसं मोदींना हिंदू व्होट बँक सिक्युअर करायची होती, तसं इंडिया आघाडीला मुस्लिम व्होट बँक किंवा अदर दॅन हिंदू व्होट बँक पटतंय. दत्तू गवाणकर सर, पटतं? बिलकुल नाही. काँग्रेस हा सर्व धर्म समभाव या विचारावर विश्वास ठेवणारा माणूस आहे, पक्ष आहे. आणि आमच्या पक्षाला सर्व जाती धर्म यांना घेऊन चालणारा आमचा पक्ष आहे. आणि आम्ही कुठल्याही धर्मांमध्ये जातींमध्ये असं भेदभाव करत नाही. संजीव भोर हे बोलू इच्छितात. खरं तर संजीव भोर सर, जेव्हा शिवसेना फुटली याच आधारे फुटली की उद्धव ठाकरे हे काँग्रेस सोबत गेल्याने आम्हाला पटलेलं नाही, त्यामुळे आम्ही बंड केलं, हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या मुखातून आलेलं आहे. तर कट्टर हिंदुत्ववादी कोण आहे आणि वेगळं हिंदुत्व कोणाचं आहे? काँग्रेसचा वर्षानुवर्षाचा इतिहास जर आपण बघितला तर काँग्रेसने नेहमी हिंदूंशी दुजाभाव केलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि तो फक्त राजकारणासाठी, राजकीय वर्चस्वासाठी ते केलेलं आहे. हिंदू अस्मितेचं काँग्रेसने कधीही गांभीर्याने, हिंदू अस्मिता गांभीर्याने घेतली नाही. हिंदूंचं हित कधी काँग्रेसने गांभीर्याने घेतलं नाही. मग कोणाचं घेतलं? मुस्लिम मतांचं किंवा हिंदू विरोधी मतांचं एकत्रीकरण करायचं आणि या देशात राजकारण साधायचं, सत्ता उपभोगायची, ही काँग्रेसची स्वातंत्र्यानंतर जेव्हा जेव्हा काँग्रेस सातत्याने सत्तेत राहिली त्या सर्व काळात काँग्रेसचं जर आपण बारकाईनं अभ्यास केला, काँग्रेसच्या सत्ता काळाचं विश्लेषण केलं तर हे आपल्या लक्षात येईल. मात्र दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा भाजप, भोरजी तुम्हाला थोडंसं थांबवते. एक ब्रेकिंग समोर येत आहे. आताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राहुल गांधी यांचा विजय झालेला आहे. तर वायनाड आणि रायबरेलीतून सुद्धा राहुल गांधींचा विजय निश्चित झालेला आहे. राहुल गांधी हे विजयी झालेले आहेत. दोन्ही मतदारसंघातून राहुल गांधी विजय झालेले आहेत. मोठ्या मताधिक्याने राहुल गांधी यांचा विजय निश्चित झालेला आहे. राहुल गांधी यांच्यावर सातत्याने आरोप होत होते, मात्र हे आरोप त्यांनी फोल ठरवलेले आहेत, कारण दोन्ही मतदारसंघातून राहुल गांधी हे विजयी झालेले आहेत. पटकन भाजपाची यावर प्रतिक्रिया. राहुल गांधींवर सातत्याने भाजपाकडून आरोप होत होते, मात्र राहुल गांधी यांनी दोन्ही मतदारसंघातून विजय मिळवलाय. चांगला आहे, त्यांचं अभिनंदन आहे. फक्त आता बघूया कोणती सीट ते सोडतील, त्यावरून कळेल त्यांचं नक्की प्रेम कोणावर आहे. रायबरेलीच्या नागरिकांवर आहे का वायनाडच्या नागरिकांवर आहे, ते आता लवकरच कळेल. भाजपाला काय वाटतं, वायनाड मतदारसंघ ते सोडतील की रायबरेली? त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांचं पहिलं प्रेम कोण आहे त्याच्यावरून कळेल आपल्याला. जी काँग्रेसची प्रतिक्रिया यावर पटकन. बिलकुल, राहुल गांधी यांचं अभिनंदन. आणि देशामध्ये जी
एक लहर निर्माण झालेली आहे ती राहुल गांधी यांच्या प्रयत्नामुळे निर्माण झालेली आहे. त्यांनी 4000 किलोमीटर जी पायी त्यांनी यात्रा काढली आणि त्याच्यानंतर पुन्हा एक 3000 किलोमीटर ते चाललेत. तर याचा परिपाक असा आहे की देशातल्या जनतेमध्ये एक उत्साह निर्माण झाला की एखादा एवढा मोठा नेता आमच्यापर्यंत येतो, आम्हाला भेटतो आणि आमच्याशी बोलतो, आमच्या समस्या जाणून घेतो. आमचं जे जाहीरनामा आहे 5 न्याय हे त्या लोकांना भेटून ते राहुल गांधीने तयार केलेलं होतं. आणि अशा आज जो आपण बघताय की एवढा मोठा काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा जो विजय होत आहे याला राहुल गांधींची मेहनत, त्यांचे परिश्रम आणि त्यांनी आक्रमकरित्या मोदीजींच्या ईडी, आयटी, सीबीआय या जे आक्रमण केलं, अनन्वित अन्याय केले, अत्याचार केले, त्याला धैर्याने त्यांनी तोंड दिले. त्याचा परिपाक की जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथे आलेले आहेत, म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी स्वतः ते मैदानात उतरले, त्यांनी रॅली काढली, त्याचबरोबर सभा घेतल्या. पण दुसरीकडे राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली. हाच परिणाम आता राहुल गांधी यांच्या विजयावर दिसतोय का? कारण रायबरेली आणि दोन्ही मतदारसंघातून, वायनाड मधूनही त्यांचा विजय झालेला आहे. तर भारत जोडोचा हा परिणाम आहे. आपले मॅम. हो, नक्कीच. याचं कारण असं की 1914 आणि 19 सालच्या निवडणुकीत आपण बघितलं असेल की राहुल गांधी एवढे परिश्रम करत नव्हते निवडणुकीसाठी किंवा पक्षासाठी. ते जसं काय ओढून ताणून त्यांना पक्षाच्या नेतेपदी बसवलं होतं असं तेव्हा वाटत होतं. परंतु ह्या काळामध्ये गेल्या 5 वर्षात त्यांनी जरा सिरियस झालेले दिसतात ते. आणि रायबरेली हा मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ आहे. इंदिरा गांधी तिकडनंच नेहमी विजयी होत असत पूर्वी. तर त्यामुळे तो मतदारसंघ त्यांनी निवडला हे, आणि स्वाभाविकच तिकडनं ते निवडून आले. आणि वायनाड हा मतदारसंघ गेल्या वेळेला पण त्यांनी सेफ मतदारसंघ म्हणून निवडला होता आणि ह्या वेळेला पण तो, म्हणजे दोन्हीकडे ते सेफ गेम खेळले. आणि त्यांच्या भारत जोडो यात्रेचा 2 वेळा त्यांनी काढली भारत जोडो यात्रा आणि सामान्य लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला. तर त्याचा नक्कीच परिणाम ह्या मतदानावर झालेला दिसतोय. भाजपाची पटकन प्रतिक्रिया. आता आपटे मॅम जसं बोलल्या की राहुल गांधी हे सिरियस नव्हते असं वाटत होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे ते सिरियस झालेत का? खरं तर पंतप्रधान मोदींचं जे काम आहे आणि पूर्ण जगभरामध्ये त्यांच्याबद्दल आणि देशाचा गौरव जो वाढलेला आहे हे सगळं बघून नक्कीच त्यांचं राहुल गांधींनी सिरियस होणं हे भारतासाठी चांगलं आहे. म्हणजे असं नाही आहे की विरोधासाठी विरोध करणं आम्ही कायम बोलत राहू, परंतु राहुल गांधींनी राजकारणाप्रती सिरियस व्हायला हवं होतं. ते आता सिरियस काही प्रमाणात मॅडम म्हणतात तसं दिसतंय, आता रिझल्टवरून तरी दिसतंय. त्यामुळे हे त्यांनी जर असंच केलं तर उज्ज्वल भवितव्य आहे त्यांना. जी, थोडं आता राज्यावर आपण चर्चा करूया. राज्याचं चित्र जर तुम्ही पाहिलात तर महायुती थोडी पिछाडीवर आहे, महाविकास आघाडीवर आहे सध्या. आणि यामध्ये कुठेतरी महायुतीला, भाजपाला फोडाफोडीचं राजकारण भोवलेलं आहे का? काय वाटतं शिवसेनेची प्रतिक्रिया? कसं आहे, शिवसेना म्हणून जर सांगायचं झालं तर आम्हाला या फोडाफोडीचा राजकारण आम्ही त्याला म्हणणार नाही, कारण आम्ही भारतीय जनता पक्षाचे वैचारिक मित्र आहोत. आम्ही वैचारिक दृष्ट्या पूर्वीपासून एक होतो. हिंदुत्वाशी आमची नाळ जोडलेली आहे. वंदनीय बाळासाहेबांनी जे प्रखर हिंदुत्व आम्हाला दिलेला आहे, विचार दिलेला आहे प्रखर हिंदुत्वाचा, तो त्यांचे पुत्र उद्धवजींनी मात्र तो विचार लाथाडला, बाळासाहेबांच्या मूळ विचारांशी गद्दारी केली. आणि म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना, त्यांच्या सहकाऱ्यांना काँग्रेस सोबत जाणं म्हणजेच बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी. बरोबर, अगदी बरोबर. कारण बाळासाहेब म्हटलेले होते की ज्या दिवशी मला काँग्रेस बरोबर जावं लागेल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेल. काँग्रेस हे जळतं घर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे. त्यामुळं पटकन असं आहे की साहेबांना मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला शिवसेनेचा पहिला मेळावा झाला शिवाजी पार्कला, त्या मेळाव्यामध्ये आदरणीय रामराव आदिक हे त्या सभेच्या त्या स्टेजवर होते. ते अशा करता होते की ते उमेदवार होते आणि बाळासाहेब ठाकरेजींनी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला होता. दुसरी गोष्ट, प्रतिभाताई पाटील जेव्हा या देशाच्या राष्ट्रपती झाल्या तेव्हा आदरणीय बाळासाहेबांनी त्यांना पाठिंबा दिलेला होता.
या ठिकाणी या मुंबई शहरामध्ये जेव्हा आमचे काँग्रेस पक्षाचे नेते मुरली देवरा हे ज्या वेळेला महापौर झाले ते शिवसेनेच्या पाठिंब्यावरच महापौर झालेत। याच्यापेक्षा आणि अनेक इतिहास आहे तो मी सांगू शकतो। तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आणीबाणीला पाठिंबा दिला होता बाळासाहेबांनी, त्यांचं नातं हे पहिल्या पूर्वीपासून होतं। तर असं कोणी म्हणू नये की काँग्रेस बरोबर उद्धवजी आले म्हणून त्यांचं काहीतरी वेगळं झालं, तर हे विचार जुळू शकतात। ही महाविकास आघाडी झाली आणि आज तुम्ही बघताय की ती जनतेने स्वीकारली, या महाराष्ट्राच्या जनतेने आघाडी स्वीकारली आणि या ठिकाणी आज प्रचंड विजय झाला। मोदीजींचा चेहऱ्यावर निवडणूक लढवून शिवसेनेचे खासदार आमदार निवडून आले आणि त्यावेळेला 2019च्या विधानसभेच्या इलेक्शनचं सांगतोय मी, आणि तसं असताना सुद्धा प्रतारणा जनतेशी मतदारांशी करून त्यांनी काँग्रेस बरोबर घरोबा केला। ज्यांच्या विरोधात लढायचं त्यांच्याच बरोबर जायचं, अशा प्रकारचं ज्यांचं चरित्र आहे तर त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे आपण? आणि चरित्रावर आता शंका घेण्यात आलेली आहे काँग्रेसच्या। असं आहे मॅडम की त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये त्या मुक्ती मॅडम आहेत पीडीपी मेहबूबा पीडीपी, मग त्यांच्या विरोधात लढून नंतर तुम्ही त्यांच्या बरोबर अलायन्स केलं, बिलकुल बरोबर, त्या ठिकाणी सत्ता उपभोगलीत, त्यावेळेला ती जनतेबरोबर प्रतारणा नव्हती का? म्हणजे ते बाहेर काढण्यासाठी गेलो, तिथे गेल्यानंतर काय झालं 370 कलम रद्द झाला। आता भारतात मुक्ती मेहबूबा बरोबर त्या ठिकाणी सत्तेत बसता, त्या ठिकाणी सत्ता उपभोगता, मोदीजी मस्जिद मध्ये जाऊन कलमा पडतात तेव्हा ते मुस्लिमांचं लागून चालून होत नाही। अरे अशा अनेक तऱ्हेच्या घटना तुम्ही करताय आणि याला तुम्हाला मी सांगतो की काँग्रेसवर आरोप करून काही होणार नाही। आज जनतेने जे मॅन्डेट दिलं ना ते बघा आणि शिका आणि काहीतरी सुधारा। 10 वर्ष तुम्हाला लोकांनी दिली, 10 वर्ष लोकांनी एवढं उरळून जाऊ नका। जनतेने आज जे मॅन्डेट दिलेलं आहे असं तुम्हाला वाटतंय? सरकार हे बघा एनडीएचं सरकार येणार आहे, उद्याच्या दिवस वाट पहा तुम्ही, उद्याच्या दिवस तुम्ही वाट पहा, मोदीजीच पंतप्रधान होणार आहे बनत नाही। काही अंशी तुम्ही जनतेच्या आघाडीचं सरकार यशस्वी झालाय असं होत आहे, मात्र हा तुमचा चिरकाल विजय नाही। काही निश्चित वाट पाहू, एक दिवस वाट पहा तुम्ही, काही अंशी जनतेच्या मोदीजी करण्यात यशस्वी झाला पंतप्रधान बनतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। इथेच आहोत आपण सगळे, आपण पाहणारच आहोत। जाते खरं तर आता आपण पाहिलं 370 कलम रद्द करणं हा किती मोठा फॅक्टर असू शकतो मोदी सरकारसाठी, त्यांच्या विजयासाठी। 370 कलम रद्द झाले कुठे? 370 ब त्याच्यामध्ये कलमामध्ये अ ब क आहे, याचा अभ्यास करा, जो स्पेशल गरज आहे। आणि ते ह्या करता केलं की अदानीला तिथे जागा कोणी खरेदी केल्या त्यावेळेला भक्त मंडळी बोलत होते आम्ही तिथे गुंठ्याच्या जागा घेऊ, राजकारणासाठी तुम्ही राष्ट्रहिताशी इतकं खेळू शकता, इतकं वैचारिक दारिद्र्य असलं नाही पाहिजे, एवढं वैचारिक दारिद्र्य असलं पाहिजे की ज्या ठिकाणी मागच्या 10 वर्षामध्ये आतंकवाद बंद झाला, या ठिकाणी काश्मीर मधला आतंकवाद बंद झाला, आज तिथे रांगा लावून लोकांनी मतदान केलं, म्हणून तुम्ही 370चं समर्थन करत आहात का? पुलवामा कोणी घडवलं असतील किंवा कोणत्याही उद्योजक, हे बघा कुठून आलं याचं उत्तर सांगा। काश्मीर गवाणकर सर आता तुम्ही अदानीचा मुद्दा काढलेलाच आहे, अदानीचा गवाणकर सर जरा थांबवते तुम्हाला, तुम्ही आता अदानीचा मुद्दा काढलेलाच आहे, मात्र आता राहुल गांधी हे आधी सातत्याने अदानींवर उद्योगपतींवर आरोप करत होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करत होते, मात्र आता सध्या राहुल गांधी यांच्या मुखातून अदानींवर आरोप दिसत नाहीत। काय असू शकतं, काय कारण आहे? असं आहे की हा तुमचा भ्रम आहे, त्यांनी कायम अदानी हे मोदीजींचे पार्टनर आहेत
आणि ते सातत्याने आरोप करतायत आणि ते गवाणकर शेवटपर्यंत सर, तो आरोप आहे जरा थांबवता. त्यांचा. आताची सर्वात महत्वाची बातमी समोर येते. वर्षा गायकवाड यांचा विजय निश्चित झालेला आहे. उज्ज्वल निकम यांचा पराभव झालेला आहे. फासे पलटलेले आहेत. आता वर्षा गायकवाड यांचा विजय निश्चित झालेला आहे. वर्षा गायकवाड या पिछाडीवर होत्या, मात्र आता फासे पलटलेले आहेत. वर्षा गायकवाड यांना विजय प्राप्त झाला आहे, तर उज्ज्वल निकम जे त्यांच्या विरोधात उभे होते त्यांचा पराभव झालेला आहे. उज्ज्वल निकम हे भाजपाचे उमेदवार होते, तर वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या उमेदवार होत्या. पटकन मी काँग्रेसकडे येते. पटकन वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जेव्हा घोषित झाली गवाणकर सर, तेव्हा काँग्रेसमध्ये नाराजी पसरलेली पाहायला मिळाली होती. जेव्हा शक्ती प्रदर्शन वर्षा गायकवाड यांच्याकडून करण्यात आलेलं, तेव्हा काँग्रेसचे अनेक नेते अनुपस्थित होते. या मागचं कारण काय? वर्षा गायकवाड यांची उमेदवारी पटली नव्हती काँग्रेसला? असं अजिबात नाही आहे. ज्यावेळेला वर्षाताई गायकवाड यांची उमेदवारी वरिष्ठ नेतृत्वाने ठरवली की त्यांना इथून लढायचं आहे, त्यावेळेला आम्ही सर्व काँग्रेसजन त्या ठिकाणी एक मताने एक दिलाने, काही थोडे मतभेद होते ते आम्ही मिटवले आणि एकत्र येऊन आम्ही त्या ठिकाणी काम केलं सर्वांनी मिळून. आणि एक जणांनी, आम्ही तसं नाही, आघाडीच्या इतर पक्षांनी त्या ठिकाणी काम केलं आणि त्याचा परिपाक आज आपल्याला दिसतोय की वर्षाताई ह्या प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या आहेत. मात्र गवाणकर सर, खरं तर उज्ज्वल निकम हे वरिष्ठ वकील आहेत आणि त्यांच्या विरोधात जे काँग्रेसने आरोप केले कसाबवरून, ते पटतंय का? आणि भाजपने याला चोख प्रत्युत्तर दिलंय, पण तरीही तुम्हाला पटतायत का ते आरोप? आता असं आहे, ते आरोप झाले, त्याला त्यांनी उत्तरं दिली, त्यांनी काही टेक्निकल बाबी घेऊन ते कोर्टातही गेल्यात. त्याचं उत्तर न्यायालयामध्ये मिळेल किंवा ते न्यायालय निर्णय घेईल. म्हणजे आज वर्षाताई या प्रचंड बहुमताने विजय झाले, हा महत्वाचा भाग. पटकन प्रतिक्रिया घेते भाजपाकडून. जेव्हा उज्ज्वल निकम यांना उमेदवारी घोषित झाली नव्हती, म्हणजे तोपर्यंत खरं तर उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप होत नव्हते काँग्रेसकडून, विरोधकांकडून. जशी उमेदवारी घोषित झाली तशी उज्ज्वल निकम यांच्या विरोधात टीका करण्यात आली. नाही, हे निवडणुकीच्या राजकारणामध्ये स्वाभाविक आहे, परंतु ज्या पद्धतीची टीका उज्ज्वलजी निकम यांच्यावर केली ते दुर्दैवी आहे आणि अशा कर्तबगार माणसाबद्दल अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. राष्ट्रप्रेमी निकम जे आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांच्या प्रोफेशनमध्ये यश मिळवलेलं आहे आणि त्यांनी देशासाठी काम केलेलं आहे. त्यामुळे अशा विषयी करणं हे वैचारिक दारिद्र्याचं लक्षण आहे असं मी मानतो. परंतु निवडणुकीच्या राजकारणात उज्ज्वल निकम जे नवखे आहेत त्यांना पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला, याचं वाईट वाटतंय, परंतु इथून पुढच्या काळात मात्र नक्की त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल. तुमच्याकडे येते. खरं तर महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही पाहत असाल तो खूपच खालावत चाललाय. म्हणजे सध्या बघतोय वैयक्तिक टीका होताना दिसत होती, त्याचबरोबर अनेक आरोप प्रत्यारोप होत होते. तर या संदर्भात आपलं विश्लेषण की आधीचं राजकारण आणि आत्ताचं महाराष्ट्राचं राजकारण? आधीचं राजकारण हे खूप वेगळं होतं. आधीच्या निवडणुका आणि त्याचा प्रचारही खूप वेगळा होता आणि आत्ताच्या ह्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये खूपच खालावलेलं आहे. म्हणजे वाचाळवीर एवढे उगवले आहेत ना ह्या निवडणुकीमध्ये की जो उठतो तो वाटेल ते बरळतोय असं झालंय. मग त्याच्यामध्ये नेते म्हणू नका, कार्यकर्ते म्हणू नका, आमदार खासदार कोणीही मागे नाही याच्यामध्ये. आणि वाचाळवीरांचे मेरुमणी म्हणजे संजय राऊत रोज सकाळी त्यांचं ते. आपटे मॅम जरा थांबवते. आताची सर्वात महत्वाची बातमी समोर येते. रावेर मधून रक्षा खडसे यांचा विजय निश्चित झालेला आहे. जनतेचा पाठिंबा सोबत आहे असं म्हणत रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. रावेर मधून रक्षा खडसे या विजयी झालेल्या आहेत. आताची सर्वात महत्वाची बातमी. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. पंतप्रधान मोदींमुळे विजय शक्य आहे आणि होता आणि तो असणारच असं यावेळी रक्षा खडसे यांनी म्हटलेलं आहे. तशी प्रतिक्रिया त्यांनी दिलाय. तर पुन्हा चर्चेकडे आपण वळतोय. आपटे मॅम बोला. महामेरू म्हणजे संजय राऊत शिवसेनेचे प्रवक्ते की रोज सकाळी उठून आरोप प्रत्यारोप सुरूच करायचे. सकाळ झाली की. माफ करा आपटे मॅम जरा थांबवते. विश्रांतीची वेळ झालेली आहे. कुठेही जाऊ नका. चर्चा ही सुरूच राहणार आहे. पाहत रहा जय महाराष्ट्र.